हां चलो ठीक आहे ना आपण ज्या पद्धतीनं कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टिप्पणी केली त्यानंतर शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ जाऊन फोडलाय आणि त्याचं आता सरकारमधील मंत्रीच समर्थन करतायत. नाही, अत्यंत चुकीचं आहे. या देशामध्ये कायदा आहे की नाही? राज्यामध्ये राज्य कायद्याने चालवायचं आहे की ठोकशाही आणि तोडफोडीनं चालवायचं? खरं तर अशा प्रकारची टीका सहन करायची प्रत्येक नेत्यांनी त्यांनी तयारी ठेवली पाहिजे. काय वाईट बोललेत, त्यामध्ये कुठली कोचक टीका होती? केवळ अशा याच्यामध्ये सरकारच जर कायदा हातात घेत असेल, सरकार म्हणून जर कायदा पायमल्ली तोडत असेल, अरे संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा अधिकारच आहे. ती टीका खालच्या पातळीवर असू नये. एकही शब्द त्यामध्ये कोणाला दुखावेल अशा प्रकारचा नव्हता. जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी मांडलेली टीका केलेली आहे. परंतु आम्ही संविधान मानणार नाही, आम्ही कायदा मानणार नाही, आम्ही म्हणू त्या पद्धतीनं राज्य चालवू, ही जी काही झुंडशाही आहे, ही जी काही गुंडशाही आहे, ही महाराष्ट्राला पुन्हा खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही. आणि आज राज्य आपण पाहतोय, सत्ताधाऱ्यामुळे दंगली होतात, सत्ताधाऱ्यामुळे लोकांचे स्टुडिओ फोडले जातात, सत्ताधाऱ्यामुळेच कायदा सुव्यवस्था बिघडते. आणि हे फोडायचंच होतं तर कोरटकरचं थोबाळ फोडायला पाहिजे होता. फोडायचं होतं तर त्या सोलापूरकरचं थोबाळ फोडायला पाहिजे होता, ज्यांनी महाराजावर टीका केली. आहे का ही हिंमत? छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचं थोबाळ फोडायची हिंमत दाखवा ना. तो पडतोय इकडे तिकडे, पण ते करू शकत नाहीत. आणि दुसरीकडे मात्र टीका केली म्हणून त्याचं स्टुडिओ फोडणं हे अत्यंत, मला वाटतं की राज्यामध्ये आता पूर्वीच जी राज्याची स्थिती कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात झाली, त्याचं पुन्हा कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करणारा विचार आता महाराष्ट्राच्या सत्तेवर आहे काय, असाच प्रश्न जनतेला पडला आहे. आणि त्यामुळं आमची मागणी आहे की तुम्ही त्यांच्यावर कारवाईची काय भाषा करताय? ज्यांनी स्टुडिओ तोडला त्यांच्यावर कारवाई करणार की नाही? कायदा हातात घेऊन एखाद्याचं घर फोडतील तर त्याच्यावर कारवाई होणार आहे की नाही? त्याला उत्तर काय? तुम्ही हा कायदा हातात घेऊन देणार? त्याला उत्तर तुम्ही शब्दांनी द्या. त्याला उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या भाषेमध्ये द्या. पण कुणाचं तोडफोड करणं, मारहाण करणं याचं कोणीही समर्थन करणार नाही. उद्या यापेक्षाही मोठी टीका आमच्या नेत्यावर झाली, आम्ही सहन केला. खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम झालं, आम्ही कायदा हातात घेतला नाही. आणि या पद्धतीनं राज्य चालवायचं असेल तर मला वाटतं राज्य उद्या खड्ड्यात घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे. नाही, राजीनामा द्यावा किंवा देऊ नये हे नैतिकतेचा विषय आहे. ज्याला नैतिकता आहे तो विचार करतील. नैतिकता नसेल तर विचार कुठला आला? प्रत्येकामध्येच नैतिकता असते असं मी मानत नाही. नाही, आता बघा, हे जे चाललेलं आहे, काल एका व्यक्तीचा त्याच्यात मृत्यू झाला, तरुणाचा. रमजान सारखा पवित्र सण चालू आहे, होळीसारखं सण चालू होता. हे सगळ्या सणामध्ये ही विषवल्ली कोण पेरवली जात आहे? विषवल्ली कुठून पसरत आहे? काय गरज होती त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींना तिकडे त्या औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबर जाळायची आणि तिथून आग लावायची काय गरज होती? आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्यांचे घरं टाळणार. काढा अतिक्रमण. जे अतिरेकी आहेत कोणाला त्याचे अतिक्रमण तुम्ही काढू शकले नाहीत, त्यांच्या जागा लिलाव करू शकले नाहीत. आणि आता मात्र आणि आपण त्याचं घर आपण अतिक्रमण आणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिक कराडचं घर फोडलं काय? खुनी माणसाचं प्रशांत गोरटकरचं घर फोडायची हिंमत दाखवणार काय? हाही खरा प्रश्न येतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हे कायदा आहे, तुमच्या हातात सत्ता आहे, त्यामुळे तुम्ही काही कराल हे चुकीचं आहे. काय दोष आहे? त्याच्या वेळेस मागच्या वेळेस तो खोक्याचं घर फोडलं, कुटुंब रस्त्यावर उघडला. तुम्ही जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई करा, पण त्याला घराच्या बाहेर त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायसाठी काम करत असाल तर मला वाटतं की तुमच्या हृदय आता लोकांच्या सेवेसाठी नाही किंवा तुमचं काम सेवेसाठी नाही, तर
तर त्यांना कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी जर पाऊल असेल हे निंदनीय आहे. किल्ले रायगडावरती वाघ्या कुत्र्याची समाधी तोडण्यासंदर्भात खासदार संभाजीराव छत्रपती यांनी मागणी केली, तसं पत्र देखील त्यांनी दिलेलं आहे. नाही, मी पाहिला, मी पण इतिहास वाचलेला, अनेक पुस्तकं वाचलेत शिवकालीन, आणि मी अनेक किल्ले फिरलेलो आहे. तो त्याची माहिती आहे. तो वाघा नावाचा कुत्रा कोणीतरी कोणाची तरी म्हणजे त्याला म्हणतात काय कल्पोकल्पित हे काही ते रचलं गेलं किंवा जाडून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे. त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत. त्यांचं आम्ही समर्थनच करतो. काल राज ठाकरे असं म्हणले, तुम्ही एका खोक्याबाईचं घेऊन काय बसलात, विधानसभेत सगळे खोक्याबाई बसले. नाही, आता खोके आहेत, बोके आहेत, तिथे प्रवेश करायचं काम त्यांना जमलं नाही म्हणून इतरांना इतरांचे खोके दिसत असतील तर त्यांनी लोकांनी खोक्यानं नाकारलं की खोक्यानं स्वीकारलं हे निकालावरून दिसलं त्यांच्या. सर, हिंदी में जानना चाहिए कुणाल कामरा का स्टेटमेंट सामने आया है, किस तरह से? नहीं, देखिए, मैंने इससे पहले भी बात की थी कि कानून हाथ में लेकर सत्ताधारी अगर इस तरह का काम करते हैं तो इनको राज्य चलाना है या झुंडशाही या गुंडागिरी के हिसाब से राज्य को चलाना है. सवाल यही आता है कि कानून के उसको किसी को भी टीका करने का अधिकार है. कोई गंदी टीका थी नहीं, कुछ गलत तो बोला नहीं था, फिर भी इस तरह का स्टूडियो तोड़ना तो क्या इनके ऊपर कार्रवाई सरकार करेगी? अब यही हिम्मत है किसी का स्टूडियो तोड़ने की, तो इसके पहले इन लोगों ने, इन सरकार ने कोरटकर के ऊपर क्यों नहीं तोड़ा? उसका काम उसको महाराज के ऊपर इतनी गंदी बद्दी उन्होंने टिप्पणी की थी, वो सोलापुरकर का क्यों नहीं किया? कितने लोगों के नाम ले सरकार में से. और ये हिम्मत अगर बताते हैं कि छोटी सी टीका को लेकर सत्ताधारियों ने टीका सहन करने की मानसिकता बनाना चाहिए, और वही मानसिकता हुई तो राज्य को भी आके लेके जाओगे. तो अगर कानून सुव्यवस्था को बिगाड़ना ही सरकार खुद चाहती है तो इसका मतलब कि राज्य में कानून के हिसाब से, संविधान के हिसाब से सरकार चलाना नहीं है, यही स्पष्ट होता है. हमारी मांग है कि तोड़ने वाले जो है उनके ऊपर सरकार तुरंत कार्रवाई करे. आपको लगता है कि कुणाल कामरा का स्टेटमेंट सही है? आंदोलन कानून व्यवस्था खुद अगर बिगाड़ना चाहती है तो इसे गलत क्या है? इसमें सरकार की ये मंशा है तो ये बहुत ही सरासर गलत हो रहा है. सवाल ये है कि संविधान को लेकर बात होनी चाहिए, संविधान से लेकर सरकार चलनी चाहिए. सरकार, संविधान ने जो अधिकार दिया है और छोटी मोटी टीका टिप्पणी होती है तो उसको सहने की शक्ति भी सत्ताधारियों में होनी चाहिए. और ऐसे इसमें अगर वो तोड़ा जाता है तो मैं समझता हूं कि ये सरकार क्या ऐसे हुल्लड़बाजों को जिन्होंने स्टूडियो तोड़ा है ये कार्रवाई करेगी? हम मांग करते कि उसके ऊपर भी कार्रवाई हो, त्वरित कार्रवाई होनी चाहिए. इस तरह के बातों का कोई समर्थन नहीं करेगा. और उसने कोई बद्दी टिप्पणी नहीं की थी. चलो उनकी टिप्पणी में ऐसा कोई किसी का दिल दुखने वाली टिप्पणी नहीं थी. अगर सत्ताधारी कानून सुव्यवस्था की ऐसी तैसी करने चले तो राज्य किस तरफ जाएगा? ये कह रहे हैं कि आदित्य ठाकरे, संजय राउत, उद्धव ठाकरे इन्होंने बुलवाया है कुणाल कामरा से, इस तरह से शिवसेना के नेता कह रहे हैं. नहीं, देखो, किसने बुलाया है, उसने क्या बोला है, सवाल यह आता है. कोई भी बुला सकता है, कोई अगर होगा तो मुझे तो पता नहीं है किसने बुलाया. सवाल यही है कि बुलाया भी होगा, नहीं बुलाया होगा तो बुलवाया होगा तो उसने कौन सी बद्दी टिप्पणी की वो आप देखोगे तो कोई ज्यादा तो है ही नहीं. इतनी सिंपल सी थी. इसको लेकर वो इतना हुल्लड़बाजी करके स्टूडियो तोड़ने की आवश्यकता नहीं थी. एफआईआर रजिस्टर हो जाती है एक ही रात में कुणाल कामरा पे. नहीं, वो तो एफआईआर बनती भी नहीं. अब किया है तो उसके लिए सरकार है. सरकार चाहे मर्जी किसी को भी अंदर डाले, किसी को भी घर तोड़े, किसी का स्टूडियो तोड़े, सरकार की मर्जी है. आदित्य ठाकरे, उद्धव, संजय राउत ने समर्थन किया है इसका, जो कुणाल कामरा का समर्थन किया है आदित्य ठाकरे और संजय राउत ने. नहीं, वो समर्थन करे उसके मुझे लेना देना नहीं है. सवाल टिप्पणी का है, वो बद्दी टिप्पणी नहीं है कि जो उसको स्टूडियो को तोड़ सके, तोड़ने की आवश्यकता पड़े. और रूलिंग पार्टी ने तुम कानून के हिसाब से काम करो, जो कानून के दायरे में बैठता है उसके ऊपर कार्रवाई करो. सर, जो नागपुर का मुख्य जो आरोपी जिसके घर के बुलडोजर चलाया गया, क्या कहना चाहते हैं? नहीं, देखो, इस तरह कार्रवाई वाल्मीकि करार के ऊपर हुई, कोरटकर के ऊपर हुई.
अगर उसने गलती किया है तो उसके ऊपर कार्रवाई करो। घर तोड़ के उसके फैमिली को बर्बाद करने में क्यों तुले हो? वो खोकिया की फैमिली तोड़ दी और रास्ते पे आगे बेचारे। तो ऐसे कितने इंक्रोचमेंट के लोग हैं। उस गलती किसी एक ने किया है या उसने किया है, मुख्य आरोपी है, उसके ऊपर कार्रवाई को कोई रोक नहीं सकता। पर इस तरह का बुलडोजर चलाकर उनके फैमिली को भी तकलीफ देना, ये मैं उचित नहीं मानता। यूपी पैटर्न महाराष्ट्र में भी आ गया बुलडोजर। नहीं, आने दो। अभी क्या है, सरकार मनमाजी कर रही है, बहुमत है, पाशवी बहुमत उनके पास में, चाहे वो कर सकते हैं, किसी के ऊपर चला सकते हैं। इस पे सुप्रीम कोर्ट का भी आदेश आया है कि इस तरह से बुलडोजर नहीं चला सकते। वो कौन मान रहा है? वही बुलडोजर की भाषा हो रही। सुप्रीम कोर्ट को कौन मान रहा है? अब सुप्रीम कोर्ट के आदेश को मानते तो ये इस तरह की भाषा नहीं होती। उदय सामंत